मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आहेत आणि राजा शिवछत्रपती यांच्या पवित्र शिवनेरीची माती भाळी लावायला ते आलेले आहेत। आज राजा शिवछत्रपतींची जयंती, पवित्र माती शिवनेरीची कपाळी भाळी लावली आहे। तुम्ही काय नक्की संदेश आहे आणि कसं वाटतं इथे? शिवजयंतीच्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या शिवभक्तांना सगळ्यात अगोदर खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। हे खूप तेजस्वी माती आहे, खूप पराक्रम आहे, इथं खूप पराक्रमी आहे। इथला दगड ना दगड पवित्र आहे। महाराष्ट्र सगळा देश छत्रपतींनी पवित्र केला आहे, अन्यायापासून मुक्त केला आहे। त्या शिवनेरी गडाच्या दर्शनाला यायचं नाही मग कुठं जायचं? आजचा सुवर्ण दिवस आहे, खूप मोठा दिवस आहे। आज हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। आपल्याला जमिनी, प्रॉपर्ट्या, पैसा, बंगले, गाड्या मिळाल्या फक्त छत्रपतींमुळं। आपण घरी नाही बसलं पाहिजे आजच्या दिवशी, आपण झोपलं नाही पाहिजे, आपण काम नाही बघितलं पाहिजे। आज ओढ लागली पाहिजे सगळ्यांना की शिवनेरी गडावरती दर्शनाला जायचं म्हणजे जायचं। जरी मुख्य ठिकाणी जन्मस्थळाच्या ठिकाणी जरी माझं दर्शन घेता नाही आलं तरी पायथ्याला दगडाच्या का होईना चरणी आम्ही माथा टेकू, ही भावना प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे। आणि तुम्ही नुसते इथल्या दगडाच्या जरी पाय पडलात की तेजस्वी माती इथं की तुमचं जीवनच सार्थक केलं झालं। रयतेचा राजा शिवछत्रपतींची आज जयंती आहे, मात्र त्यांच्याच या महाराष्ट्रातले शेतकरी आजही असंख्य संख्यांनी ज्या समस्या आहेत त्यांनी पीडित आहेत। अशा वेळेस राज्यकर्त्यांना काय संदेश द्यायचा? कोणत्या समस्या? शेतकऱ्यांच्या असंख्य समस्या आहेत आणि शिवरायांसाठी रयतेचं राज्य महत्त्वाचं। छत्रपतींसाठी त्यांच्याकडं वेळ नाही, शेतकऱ्यांसाठी वेळ नाही आहे। फक्त त्यांच्यात वाद करणार, दाखवणार, सत्ता भोगणार। छत्रपतींचं अरबी समुद्रातलं स्मारक आणखीन झालेलं नाही आहे। मला तर अशी माहिती मिळाली त्यांचं ऑफिस होतं, ते कार्यालय बनवलेलं होतं तिथं छत्रपतीच्या स्मारकासाठी। ते कार्यालय सगळे भुंगे लागले जणून त्याला, कोणीही जात नाही, ते सगळं जाळ्याने भरलं जणून। ही किंमत केली जाते या राज्यात छत्रपतींची सरकारकडून। हे लोकांनी पण समजून घेतलं पाहिजे की छत्रपतींचा समाजाचा अवमान करणाऱ्या लोकांना डुकूनसुद्धा नाही बघितलं पाहिजे। निर्भीडता अंगात असली पाहिजे, आपल्या अंगात निष्ठेचं रक्त असलं पाहिजे। समाजाशी, लेकराबाळाशी, शेतकऱ्यांशी आपली निष्ठा प्रामाणिक असली पाहिजे। तेव्हाच तर हे पराक्रम आहे ना। तुम्ही फितुरी केल्यानं पराक्रम नाही करू शकत, तुम्ही गद्दारी केल्यानं पराक्रम नाही करू शकत। ही भूमीच अशी पराक्रमाची। इथं फितुरी आणि गद्दारी डोक्यात शिवसुद्धा नाही, त्याच्यासाठी शिवनेरीवरती यायला लागतं। तुम्ही तुमच्या संघर्षाची सुरुवात किंवा मुंबई आंदोलनाची सुरुवात जी आहे ती शिवनेरीची जी माती आहे ती आपल्या कपाळी लावली आणि सुरुवात केली। काही त्यातले प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत, काही इथे येऊन पुन्हा एकदा काय वाटतं? होतील, कुठं जातेत, पण लय तेजस्वी माती आहे ही। छत्रपतींच्या पायानं खूप पवित्र माती झालेली आहे, ही खूप तेजस्वी माती आहे। पुन्हा गद्दारीचं इंदूला शिवसुद्धा नाही। आणि जे फितूर आहे ते फितूरच असतात, नाव कमवायला बघतात फक्त, फितुरी गद्दारी करून नाव नाही कमत। तुम्ही गटारातल्या किड्यासारखं होत आहे। परंतु आजचा दिवस चांगला आहे, त्याच्यामुळे मला बाकीच्या विषयात जायचं नाही। सुवर्ण दिवस आहे, तर एकच आव्हान करतो की पुढच्या वर्षी येताना एकानं पण घरी राहू नका आणि पुऱ्या पोरांनी राज्यातल्या जबाबदारी घ्या की येणाऱ्या लाखो करोडो मायमावलेसुद्धा सहकुटुंब दर्शनाला इकडे येणार आहेत। सुरक्षित गावापर्यंत गेले पाहिजे, शांतता असली पाहिजे, गोंधळ नसला पाहिजे। शेवटचा प्रश्न आहे दादा, शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि जनतेला समोर ठेवून हे सगळं हिंदवी स्वराज्य केलं। शिवरायांच्या काही काही टक्के तरी हे राजकारणी आहेत, ते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून किंवा त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे चालतात असं वाटतंय का? त्यांनाच नाही, कोणालाच नाही जमणार ते, त्यांनाच काय कोणालाच नाही जमणार। राजे छत्रपती छत्रपतीच, बाकीचे खलास काही कोणीच नाही, शक्यच नाही ते। त्यांच्या विचारांचा किमान वारसा चालवणं, दादासाहेब विचार नाही, वारसा नाही, ती यांना कोणाला शक्यच नाही, ते कोणालाच नाही। आम्ही सुद्धा आलो म्हणतो त्या सगळं हे शक्यच नाही। राजेच होते, छत्रपती छत्रपतीच, कोणीच बरोबरी नाही करू शकत, कोणीच या पृथ्वी तलावर कोणीच नाही करू शकत। होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छत्रपती शिवरायांची जी जयंती आहे त्यानिमित्त किल्ले शिवनेरीवर आलेत आणि ही माती इतकी तेजस्वी आहे, ती भाळी लावून सगळंच सार्थकी झालं असं त्यांना वाटतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह अभिजित दराडे, किल्ले शिव।